आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन। मुंबईमध्ये आज शिंदे आणि ठाकरेंचा मेळावा। ऑपरेशन टायगरमुळे यंदाचा शिवसेनेचा वर्धापन दिन चर्चेत, तर शिवगर्जना मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। कुटीर खासदार शिंदे सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याला अनुपस्थित राहणार। पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई टाळण्यासाठी अनुपस्थित राहणार। खासदारांच्या फुटीनंतर ठाकरेंचा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न। ठाकरेंनी बोलावली फुटलेल्या खासदारांच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक। धाराशिव लोकसभा मतदारसंघाची उद्या बैठक। उद्धव ठाकरेंची साथ न सोडलेले खासदार राजाभाऊ वाजे नाशिकमध्ये परतले। रेल्वे स्थानकावर वाजेंचं जंगी स्वागत। तर आजच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी उद्धव ठाकरेंचा वाजेंना फोन। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची गती आणि पवारांचं वय अशा अनेक अडचणीत पक्ष अडकला। आमदार उत्तम जानकर यांचं मोठं विधान। शरद पवारांचे आमदार अजितदादांच्या पक्षात जातील पण शिंदे सेनेत नाही, जानकरांचं वक्तव्य। ठाकरेंच्या फुटीनंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी अलर्टवर। शरद पवारांचे काही खासदार पुन्हा शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती। फुटीच्या अंदाजानं राष्ट्रवादीचे खासदार अलर्ट मोडवर। राष्ट्रवादीला पुन्हा अर्थ खातं देण्यास भाजपचा नकार। अर्थ खातं फडणवीसांकडेच राहणार असल्याची माहिती। राष्ट्रवादीला दुसरं खातं देण्याची शक्यता, मात्र सुनेत्रा पवार अर्थ खात्यासाठी आग्रही। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री घेणार भाजप आमदार आणि खासदारांचा क्लास। वर्षा निवासस्थानी सोमवारी बैठक। रवींद्र चव्हाण मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आमदारांचं रिपोर्ट कार्ड। रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 5वा दिवस। तुपकरांची प्रकृती खालावली। तुपकरांचा सरकारला संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम, तर संध्याकाळपर्यंत तोडगा न काढल्यास पाणी देखील सोडण्याचा इशारा। मुंबईतील बेस्ट कर्मचारी संप। वाहतूक आणि विद्युत पुरवठा कामगार बेस्टच्या संपात सहभागी। श्रमिक उत्कर्ष सभा आणि बेस्ट कामगार युनियन संपात सामील होणार नाही, तर घाटकोपरमध्ये बस अडवून प्रवाशांना उतरवलं। मुंबईतील नालेसफाईवरून सत्ताधारी सभागृह नेते गणेश खणकर संतापले। नालेसफाईच्या कामात कंत्राटदाराकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप। तर मुंबई कंत्राटदार नाही तर नगरसेवक चालवणार, खणकरांनी महापौरांना सुनावलं। राज्यामध्ये 24 आणि 25 जून पासून मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज। पुढील आठवड्यामध्ये मान्सून गतिमान होण्याची शक्यता। 22 जून पर्यंत राज्याच्या बहुतांश भागात तुरळक पावसाचा इशारा। बंदुखरात प्रकरणात पुन्हा ईडीची मोठी कारवाई। शिर्डी, कोपरगाव आणि संगमनेरमध्ये एकाच वेळी ईडीचे छापे। खराच्या कथित आर्थिक साम्राज्याशी संबंधित धागेदोरे तपासाच्या रडारवर।